हाय फ्रेंड्स, यू आर वेलकम इन एज्युकेशन अँड क्रिएटिव्हिटी युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील जनरल सायन्स या विषयातील 4था धडा आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट पाहत आहोत. तर मित्रांनो, शेजारील चित्रामध्ये आपल्याला कोणते प्रसंग दिसत आहेत? अर्थक्वेक म्हणजे भूकंप, त्यापुढे आहे दुष्काळ ड्रॉट, आणि त्यापुढे आहे महापूर फ्लड. त्यापुढचे चित्र कशाचे आहे? फॉरेस्ट फायर्स, जंगलामध्ये आग लागलेली दिसत आहे. पुढे आहे स्टॉर्म वादळ, आणि शेवटचे चित्र कशाचे आहे? ज्वालामुखीचा उद्रेक व्हॉल्कॅनो. तर ह्या वेगवेगळ्या संकटामध्ये, आपत्तीमध्ये हे प्रसंग तुम्ही कधी स्वतः अनुभवले आहेत का? आणि अशा प्रसंगामध्ये आपण काय करायला पाहिजे? हे प्रसंग कशामुळे उद्भवतात? तर आपण यांचा पुढे अभ्यास करणार आहोत. आपत्ती डिझास्टर ची काही उदाहरणे मी आपल्या समोर ठेवत आहे. इन 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरामध्ये भूकंप झाल्याने, अर्थक्वेक झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. जुलै 2005 आठवले की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण त्यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी तुंबून महापूर आले होते. फ्लड सिच्युएशन क्रिएट झाली होती आणि अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव उद्ध्वस्त झाले. दरड कोसळल्यामुळे, लँडस्लाइडमुळे डोंगराची कडा कोसळून त्यासोबत माती आणि दगड याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडू या ठिकाणी अतिवृष्टी होऊन, रेनफॉल होऊन अनेक लोकांना जीव गमवावा लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, ही काही आपत्तीची उदाहरणे आहेत. तर आपत्ती कशामुळे होते ते आपण पाहणार आहोत. आपत्ती म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिझास्टर? A sudden event that causes large-scale damage of life, properties and social aspects of a nation or society is called disaster. म्हणजेच आपत्ती. मराठीतून आपल्याला काय व्याख्या करता येईल? अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे एखाद्या राष्ट्राची किंवा समाजाची जी जीवितहानी होते, वित्तहानी होते किंवा सामाजिक हानी होते, अशा संकटांनाच आपत्ती असे म्हणतात. तर मित्रांनो, अशी आपत्ती एखाद्या वेळेस तुम्ही घरून शाळेला येत असताना जर अचानक आपत्ती आली तर तुम्ही त्यावेळेला काय करणार? आणि अशी आपत्ती निवारण्यासाठी काय करायला पाहिजे असे तुम्हाला वाटते? हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर अकर्स? आपत्ती कशामुळे येतात आणि कशा असतात? अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, अँड अर्थक्वेक, लाइटनिंग, अ व्हॉल्कॅनिक इरप्शन एटसेट्रा म्हणजे भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी. फॉरेस्ट फायर्स, जंगलांना अचानक लागणारी आग. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता. हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन लिमिटेड एरिया. पुढील आहे बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे, इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स. पुढे आहे इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. त्यानंतर आहे टेररिझम, राइट्स अँड क्राइम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन्स, अझाल्ट्स, फायर अँड ऍक्सिडेंट्स एटसेट्रा म्हणजे दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी. ह्या आपत्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. डिझास्टर आर ऑफ टू मेन काइंड्स. वन मॅन मेड अँड सेकंड नॅचरल. म्हणजे आपत्तीचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे मानवनिर्मित आणि दुसरा नैसर्गिक. चला तर पाहूया मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती. आग, भूकंप, रासायनिक वायू गळती, वादळ, महापूर, सुनामी, बॉम्बस्फोट, इमारत कोसळणे, पूर, दरड कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा ह्या आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करा. नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्ती मधील पहिला घटक भूकंप, अर्थक्वेक आपण पाहत आहोत. तर पहा, मुवमेंट
in the interior of the earth release tremendous amount of energy. भूगर्भातील हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्यामुळे सायस्मिक वेव्ह तयार होतात, भूकंप लहरी होतात आणि भूकवचाला तडे जातात. त्यानंतर जमिनीला हादरा बसतो, कंपन पावते आणि भूकवचाचे हे जे कंपन आहे त्यालाच भूकंप असे म्हणतात. आता हे भूकंप कशामुळे होतात, तर याची बरीच कारणे आहेत. पण त्यासोबत मायनिंग अँड बिग डॅम्स म्हणजे खाणकाम आणि मोठी धरणे बांधणे ही सुद्धा भूकंपाची कारणे आहेत. आता आपण ह्या भूकंपाचे काय परिणाम होतात ते जाणून घेऊया. बांधकाम, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलू शकते. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. असे भयंकर परिणाम ह्या भूकंपामुळे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, दुसरे नॅचरल डिझास्टर आहे म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे महापूर म्हणजे फ्लड. मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये आणि वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे महापूर. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अधिक पाणी जमा होते आणि नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी पडते आणि महापूर येतो. शहराच्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाण्याचा निचरा करणारी जी व्यवस्था आहे ती अपुरी पडते. गटारे तुंबतात आणि पाणी येते रस्त्यावर आणि मग त्यानंतर पाणी आजूबाजूच्या परिसरात आणि घरातही शिरते. एवढी भयंकर परिस्थिती ही पाण्यामुळे, अतिवृष्टीमुळे होते. आता आपण या महापुराचे होणारे परिणाम पाहूया. मोठ्या प्रमाणात महापूर आल्याने जीवितहानी आणि वित्तहानी होते. माणसाचे बळी जातात, त्याप्रमाणे आर्थिक नुकसानही होते. जमिनीची धूप होते म्हणजे माती वाहून जाते. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि हे पाणी ओसरल्यानंतर म्हणजे पाणी कमी झाल्यानंतर सुद्धा रोगराई, आजार यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते. एवढे मोठे प्रॉब्लेम्स या महापुरामुळे तयार होतात. पुढील नैसर्गिक आपत्ती म्हणजेच नॅचरल डिझास्टर आहे स्टॉर्म म्हणजेच वादळे. मित्रांनो, वादळे कशी निर्माण होतात? हवेमध्ये निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानावर होणारा बदल यामुळे वारे वेगाने वाहू लागतात आणि निर्माण होतात वादळे, स्टॉर्म. आता इफेक्ट ऑफ स्टॉर्म काय आहेत? वादळाचे परिणाम काय आहेत? चला तर पाहूया. वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप नुकसान होते. जीवित आणि मालमत्ता हानी मोठ्या प्रमाणात होते. तसेच डिसरप्शन इन इलेक्ट्रिसिटी, डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजेच विद्युत पुरवठा खंडित होतो, दळणवळणाची व्यवस्था बाधित होते. असे अनेक दुष्परिणाम ह्या वादळामुळे होतात. पुढची नैसर्गिक आपत्ती आहे वणवा, फॉरेस्ट फायर्स. वणवा म्हणजे जंगल, कुरण, गवताळ प्रदेशात मानवी किंवा नैसर्गिक कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग, अनकंट्रोल्ड फायर, दॅट इज कॉल्ड फॉरेस्ट फायर्स म्हणजेच वणवा होय. मित्रांनो, वणवा पसरण्याचा वेग हा प्रचंड असतो. मग ह्या वणव्याचे काय दुष्परिणाम आहेत? वणव्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान होते. वणव्यामुळे हवेचे प्रदूषण होते. तसेच जी जंगली प्राणी आहेत त्यांची निवासस्थाने तसेच त्यांचे जीवनमान यांच्यावर खूप मोठे संकट ओढवते. मित्रांनो, तुमच्या वर्गात विद्यार्थी संख्या किती आहे? आणि तुमच्या वर्गात जेवढी विद्यार्थी संख्या आहे त्याच्यापेक्षा 5 पट विद्यार्थी जर वर्गात बसले तर काय होईल? विचार करा बरं. आणि गर्दीच्या ठिकाणी कोणती दुर्घटना घडू शकते असे तुम्हाला वाटते? त्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे? विचार करा बरं. मित्रांनो, आपण पाहिले की नॅचरल आणि मॅनमेड असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर, आपत्ती आपण पाहिले आणि त्यामुळे होणारे मानवाचे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे होणारे प्रचंड नुकसान आपण पाहिले. तर हे जे नुकसान होतात तर हे टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनात्मक उपाय करणे खूप महत्वाचे आहे. काय बरं करता येईल? तर त्यासाठी आपत्तीचे व्यवस्थापन करणे, लोकसहभाग घेणे खूप महत्वाचे आहे. कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट डिझास्टर, making plan to face disaster and developing capacity for that is called disaster management.
म्हणजेच आपत्तीचे व्यवस्थापन, आपत्ती टाळणे, आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे आणि आपत्तीपासून बचाव करण्याच्या ज्या क्षमता आहेत त्या स्वतःमध्ये डेव्हलप करणे, विकसित करणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बचावात्मक आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनाची खूप गरज आहे. या बाबतीत कोणती संस्था कार्य करते तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना 2005 साली करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नियोजन करण्याचे कार्य ही संस्था करत असते. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर, आपत्ती काळामध्ये आपण एकमेकांना मदत आणि सहकार्य केले पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. दिस इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. मित्रांनो, आपल्याला जर आपत्तीदर्शक काही घटना जर दिसून आल्या तर आपण आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित खालील संपर्क यंत्रणेशी संपर्क साधू शकता. त्यामध्ये पोलीस दल आहे, रुग्णवाहिका आहे, आपत्ती नियंत्रण कक्ष आहे आणि अग्निशामक दल आहे, यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आता या आपत्तीसाठी रिमिडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत, म्हणजे उपाययोजना काय आहेत, प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहे, रिमिडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तर पाहूया. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी आणि आपत्ती उद्भवल्यास आपण कोणती दक्षता घ्यायला हवी ते आपण पाहूया. तर पहा, रेडिओ आणि टेलिव्हिजनवर येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष द्या. बॅटरीवर चालणारे मोबाईल आणि रेडिओ वापरा, कारण त्यावेळी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करा. हवामान खात्याशी संबंधित जे वेबसाईट्स आहेत त्याला भेट द्या. त्यानंतर ढगफुटी आणि अतिवृष्टी होणाऱ्या भागामध्ये डोंगर कडेच्या पायथ्याशी अजिबात थांबू नका. डोंगर कडा कोसळण्याची शक्यता आहे. नदीला पूर येण्याची शक्यता असते, त्यामुळे नदीच्या किनाऱ्यावरील जी घरे आहेत त्या ठिकाणी अजिबात थांबू नका. कुठेतरी उंच डोंगरावर वगैरे किंवा उंच प्रदेशामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करा. भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वे मार्ग उखडतात. त्यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. मदत केंद्र किंवा छावणीमध्ये आसरा घ्या, जेणेकरून औषधोपचार, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार याची मदत होईल. त्यानंतर आगीपासून बचावासाठी शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानके या ठिकाणी अग्निशामक नळकांड्या वापरा. प्रथमोपचार, फर्स्ट एड. मित्रांनो, फर्स्ट एड बॉक्स आपल्या घरी आपण वापरतो, तसेच शाळेमध्ये खेळ खेळताना, तसेच वाहनामध्ये सुद्धा फर्स्ट एड बॉक्स कंपल्सरी केलेला आहे. तर पहा, प्रथमोपचार. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागतात. काही आपत्ती लहान असतात तर काही आपत्ती मोठ्या असतात. अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीमुळे वैद्यकीय सेवा मिळण्यापूर्वी काही तात्काळ उपाययोजना करणे महत्वाचे ठरते. त्यालाच प्रथमोपचार असे म्हणतात. बाह्य रक्तस्राव, एक्सटर्नल ब्लिडिंग. त्यावेळी आपल्याला प्रथमोपचाराचा कशा प्रकारे वापर करायचा आहे तर सर्वप्रथम रक्तस्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल असे बसवा किंवा झोपवा. त्यानंतर रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या उंचीपेक्षा वर ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करावी. आणि जर पायाला जखम असेल तर त्या व्यक्तीस झोपवून त्याचे पाय स्टूलवर वगैरे ठेवता येईल, जेणेकरून हृदयाच्या स्तरापेक्षा उंच आपल्याला जखमी अवयव ठेवता येईल. पुढे आहे बर्न्स अँड स्कॉल्ड्स, म्हणजे भाजणे आणि पोळणे. यामध्ये दोन स्वरूप आहेत, किरकोळ भाजल्यास आणि गंभीर स्वरूपाचे भाजल्यास. काय प्रथमोपचार करता येईल ते पाहूया. किरकोळ भाजल्यास काय प्रथमोपचार करता येईल. सर्वप्रथम जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर त्या व्यक्तीस पिण्याचे पाणी द्या. पुढे निर्जंतुक पाण्यामध्ये कपडा भिजवून हलक्या हाताने जखम पुसून घ्या. त्यानंतर तेलकट मलम अजिबात लावू नका आणि जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका. सिरियस बर्न्स म्हणजे गंभीर स्वरूपाचे भाजल्यास काय उपाययोजना करता येईल, प्रथमोपचार करता येईल.
सर्वप्रथम मानसिक आधार द्या. जखमा झालेला भाग कापडाने झाका. चप्पल, बूट, दागिने काढून घ्या. फोड आलेले असेल तर फोडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. तेलकट मलम लावू नका. कपडे चिटकलेले असल्यास काढण्याचा प्रयत्न करू नका. शुद्धीवर आल्यास पिण्यास पाणी द्या, परंतु चहा कॉफी सारखे उत्तेजक पेय देऊ नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या. उष्माघात, सनस्ट्रोक कशामुळे होतो? तर प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्यानंतर शरीरातील पाण्याचे व क्षाराचे प्रमाण अत्यंत कमी होते, त्यामुळे उष्माघात होतो, सनस्ट्रोक होतो. मग अशा वेळी आपण काय उपाययोजना करायला हव्या? तर अशा वेळी रुग्णास सर्वप्रथम सावलीत किंवा थंड ठिकाणी न्या. शरीर थंड पाण्याने पुसून घ्या. मानेवर थंड पाण्यात ओले केलेले कापड ठेवा. रुग्णास खूप उलटी झाली असेल किंवा अशक्तपणा वाटत असेल तर मान एका बाजूला करून उताने झोपवा. रुग्णास अशा वेळी भरपूर पाणी प्यायला द्या. सरबतासारखे पेय द्या आणि तात्काळ दवाखान्यात न्या. पुढे आहे सर्पदंश, स्नेक बाईट. मित्रांनो, सापाच्या 2000 जाती आहेत आणि त्यापैकी फक्त नाग, मण्यार, घोणस, फुरसे व समुद्र सर्प अशा थोड्याच जाती ह्या विषारी आहेत. म्हणून सर्वच सर्पदंशामध्ये प्राणहानी होत नाही, परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो आणि मनुष्य दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे साप आढळल्यास त्याला लगेच न मारता सर्पमित्राशी संपर्क साधा आणि असे झाल्यास, सर्पदंश झाल्यास रुग्णास जखम पाण्याने धुवा, त्याला धीर द्या आणि हात किंवा पायाला सर्पदंश झाल्यावर त्याच्या वरच्या बाजूस आवळपट्टीने किंवा कापडाने घट्ट बांधा आणि तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधा. कुत्रा चावणे, डॉग बाईट. कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरात रक्त दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रथमोपचार आणि वैद्यकीय सेवा मिळवणे खूप गरजेचे आहे. असे घडल्यास म्हणजे डॉग बाईट झाल्यास, कुत्रा चावल्यास काय प्रथमोपचार करायला हवे? सर्वप्रथम जखम निर्जंतुक द्रावणाने किंवा पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुवा. जखमेवर कोरडे कापड ठेवा. डॉक्टरी इलाज घ्या. अँटी रेबीज इंजेक्शन घ्या. तर मित्रांनो, आपण या पाठामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती यांच्यापासून कसे बचाव केले पाहिजे ते आपण पाहिलेलं आहे.